श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंचा एक भक्त धोबी होता. पुढील जन्मात राजवैभव भोगायला मिळावा असं त्याने वर मागितला होता. म्हणून तो पुढील जन्मी वैदूर नगरात मुसलमानाच्या वंशात जन्माला आला आणि वंश परंपरेने यथाकाल तेथील राजपदावर बसला. त्याच्याजवळ सर्व प्रकारचे राजवैभव, सर्व सत्ता होती. परंतु पूर्वजन्मीच्या सुसंस्कारांमुळे तो हिंदू देवतांचे मंदिर, ब्राह्मण, हिंदू जनता यांना कधीही उपद्रव करीत नसे. उलट त्यांचा आदर करी. मुस्लिम हिंदू असा भेदभाव करीत नसत. मुस्लिम मौलवी त्याच्या या वागण्याला नाव ठेवेत. ते म्हणत, हिंदूची सेवा करणाऱ्याला दोष लागतो, त्याचा विनाश होतो. सृष्टीतील अचेतन वस्तूंना हे अज्ञानी लोक देव मानतात. उदा, दगड, झाडे, नदी, समुद्र, सूर्य, चंद्र. परंतु तो यवन राजा त्यांच्या बोलण्याला विरोध दर्शवित म्हणे की अल्लाह या सृष्टीचा मालक आहे. त्याला त्याच्या सृष्टीतील सर्व प्राणी मात्रे सारखीच आहेत. तो हिंदू मुस्लिम असा भेदभाव करीत नाही. या सृष्टीतील प्रत्येक कणाकणामध्ये त्याचे वास्तव्य आहे. मग हिंदूंनी दगड, झाडे, चंद्र, सूर्य, नदी, समुद्र यांची ईश्वराचे स्वरूप मानून पूजा केली तर त्यात गैर काय? मूर्तिपूजा म्हणजे परमेश्वराचे सगुण रूप आहे. देवाचे अमृत स्वरूप अंतःकरणाला आकलन होत नसल्यामुळे ते एकाग्र होत नाही. त्यासाठी मूर्तिपूजा ही उपासना आहे. दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर, राग, कपट, हीन भावना असेल तर त्याला ईश्वर चिंतन घडत नाही. ईश्वर भक्तीसाठी अंतःकरण शुद्ध, विशाल असावं लागतं. काही दिवसांनी त्या राजाच्या मांडीला एक फोड आला. अनेक वैद्यांनी असंख्य उपचार केले, लेप लावले, पथ्य पाणी केले, परंतु तो फोड बरा होईना. राजाच्या यातना वाढत होत्या. श्री गुरुचा मुक्काम त्या काळात गाणगापुरातच होता. हा राजा पूर्वजन्मीचा आपला भक्त धोबी आहे आणि तो आपल्याला भेटायला त्याच्या सेवकांसह येईल याबद्दल श्री गुरूंना अंदाज होता. हे सर्व यवन इथे आलेले येथील ब्राह्मणांना आवडणार नाही. त्याकरिता आपण येथून गुप्त व्हावे. अनायाचे ईश्वर नाम संवत्सर पर्वणी आहे. गुरु सिंहराशीत आहे. यासाठी पुण्य पूर्व काळात गौतमी तीर्थयात्रेला निघून जावे. हे श्रेयस्कर असा विचार करून श्री गुरूंनी शिष्यांना यात्रेला जाण्याची तयारी करण्याचे सांगितले. एवढ्यात यमन राजा स्वामींना भेटायला आला तर स्वामी काय म्हणतील असे शिष्य वर्ग आपसात म्हणत होते. इकडे यमन राजाला पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे फोडावर काही उपाय आहे का असे ब्राह्मणाला विचारावे, त्याचा सल्ला घ्यावा. औषधे अथवा उपाय करावा असे वाटू लागले व त्याने विद्वान ब्राह्मणांना बोलावून आपल्या व्यथेबद्दल विचारले. तेव्हा ब्राह्मण त्याला पूर्वजन्मी आपल्या हातून घडलेले पापे व्याधी रूपाने कष्ट देतात, त्यासाठी तीर्थक्षेत्री जाऊन दान धर्म किंवा एखाद्या सत्पुरुषांनी एकनिष्ठ भावाने सेवा करावी हा उपाय सांगितला. सत्पुरुषाच्या कृपाशीर्वादाने अनेक जन्मीचे पापे नष्ट होतात. तेथे या लहानशा शारीरिक व्याधीचे क्षणात निराकरण होईल.
राजाने ब्राह्मणांची फार विनंती केली. अनन्य भावाने त्यांना शरण गेला. त्याची आगतिकता पाहून आणि ब्राह्मणांबद्दल आदर भक्ती पाहून ब्राह्मणांना त्याला पापविनाश नावाचे तीर्थक्षेत्री जाऊन तेथे स्नान करावे असा सल्ला दिला. राजा त्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्साहाने आनंदाने एकताच पापविनाशी तीर्थाला गेला व त्याने त्या तीर्थात स्नान केले. स्नान करून तो बाहेर येताच तेथे एका यतीचे आगमन झाले. यतीला पाहून राजाने श्रद्धापूर्वक त्याला वंदन केले व आपली व्यथा सांगून त्यावर उपाय विचारला. त्याने सुद्धा ब्राह्मणाप्रमाणे एकाच्या महाअनुभवी संन्यासाचे दर्शन घेतल्यास व्याधी नष्ट होईल असे सांगितले व एका संन्यासाच्या कृपादृष्टीने असाध्य दुर्धर असे रोग व्याधी कसे नष्ट होतात याचे उदाहरण म्हणून प्रवळकाळी अन्वती म्हणजे उज्जैन नगरीमध्ये एक दुराचारी ब्राह्मण राहत होता. तो आपल्या ब्राह्मण वर्णाप्रमाणे आचरण करीत नसे. स्नान संध्या पूजा न करता वेश्यागमन मद्यपान अशी व्यसने करी. अपशब्द बोले. पिंगला नावाच्या वेश्येला त्याचा सहवास आवडे. पिंगला नावाच्या वेश्येकडे तो राहत असताना तिच्या घरासमोरील रस्त्यावरून ऋषभ नावाचा योगी चालला होता. या ब्राह्मणाने धावत जाऊन त्याच्या पायाला वंदन करून आदरापूर्वक विनंती करून त्याला घरात आणले. त्याचा सन्मान करून त्याला स्वादिष्ट भोजन दिले. सुगंधी फुलं अर्पण करून त्याची पूजा केली. भोजनानंतर वामकुक्षी करण्याकरिता उत्तम रेशमी शय्या केली. त्याला झोप लागेपर्यंत त्याचे पाय चेपले. त्या दोघांच्या सेवावृत्तीने संतुष्ट होऊन समाधानाने त्या योग्याने ब्राह्मणे आणि पिंगला यांना मनपूर्वक शुभाशीर्वाद दिले व तिथून निघून गेला. पुढे कालांतराने तो ब्राह्मण वृद्ध होऊन आणि पिंगलाही मरण पावली. पुढे दशार्ण देशाच्या वज्रबहू राजा आणि महाराणी सुमंती यांचा पुत्र म्हणून ते सुमती राणीच्या उदरात गर्भ रूपाने वाढत असताना राजाने आनंदाने महोत्सव साजरा केला. प्रजेलाही राज्याला उत्तराधिकारी येणार म्हणून आनंद झाला. या सर्व आनंद सोहळ्यामुळे राणीच्या सवतीला संताप आला व त्यांनी कपटाने मसराने राणीला सर्पाचे विष गोड बोलून पाजले. त्याचा महादारुण परिणाम म्हणजे त्या विषामुळे राणीच्या सर्व अंगावर मोठे मोठे फोड उठले. तशात राणी प्रसूत होऊन त्या नवजात बालकाच्या सर्व अंगावर दुर्धर व्रण उमटले. त्यातून दुर्गंधयुक्त द्रव्य रक्त वाहू लागले. राजाने देशोदेशीच्या तज्ञ वैद्यांना बोलावले. अपार द्रव्य खर्च केले, परंतु राणी व नवजात राजकुमार यांची व्याधी आटोक्यात येईना. ते दोघी त्या व्याधीमुळे होणाऱ्या यातनांनी तळमळत आक्रंदन राहत. राजाला त्यांचे हाल सहन होईना. त्यांचे राजकारभारात मन लागेना. त्यांच्या बरोबर त्यालाही काळजी झोप येईना. वैद्यांनी उत्तमोत्तम औषधांची परीक्षापूर्वक उपचार पद्धत अवलंबिली, परंतु राणी आणि राजकुमार यांना अन्न पाणी जाईना. ती प्रेतवत दिसू लागली. राजाला त्या दोघांकडे पाहून दुःखदायक होऊ लागले. त्याने राज्यातील कोळ्यांना बोलावले व सांगितले की माझ्या पत्नी व मुलाला घोर निर्मनुष्य अरण्यात नेऊन सोडा. राणीचे माता पिता आप्तेष्ट राजपरिवारातील दासदासी प्रजाजन मंत्री यांना राजाच्या या राणी व राजपुत्राचा त्याग करण्याचा निर्णयाचे फार दुःख झाले, परंतु राजाचाही नाईलाज झाला होता. शेवटी कोळ्यांनी राज्याज्ञे पालन केले. राणी व राजपुत्र यांना रथातून घोर अरण्यात नेऊन सोडले व ते राजधानीला परत गेले. राजाने दुसऱ्या राणींना ही गोष्ट सांगितली. त्यांना अतिशय आनंद झाला. राणी सुमती प्रसूतीमुळे व्याधीमुळे अत्यंत दुर्बल झाली होती. तशात अन्न पाणी त्यांची दुर्मिळता सोबत अशक्य नवजात बालक त्यामुळे अतिशय दुःखी कष्टी झाली होती. परंतु त्या घोर अरण्यात वाघ सिंहासारखे हिंस पक्ष विषारी नाग सर्प यांचे वास्तव्य असल्यामुळे
राणी सुमती मुलाला घेऊन एका दिशेने कसे तरी खुरडत बसत उठत पडत चालली राहिली. पुढे तिला एक पायवाट दिसली. त्या पायवाटेवरून ती सरळपणे चालत असताना तिने काही गुरे चरताना पाहिली. इकडे तिकडे शोधकपणे पाहताना गुराखी मुलेही दिसली. तिने त्यांना पाणीसाठी पाणी मागितले. त्यांनी तिला, तू येथून जवळच एक मंदिर आहे, तेथे जा, तेथे तुला पाणी व नाही मिळेल, असे सांगून मंदिराकडे जाण्याचा मार्ग सांगितला. राणी सुमती अत्यंत कष्टाने चालत त्या गावापर्यंत पोहोचली. त्या मार्गावरून अनेक स्त्री पुरुष चालले होते. तिने त्यांना विचारले, या नगरीत प्रजा संतुष्ट दिसते, येथील राजा कोण आहे? त्या म्हणाल्या, येथील राजा पद्माकर नावाचा असून तो मोठा सत्वशील पुण्यवान वैश्य आहे. तो दयाळू महाधार्मिक आहे. इतक्यात वैश्यराजाच्या घरी काम करणारी एक दासी तेथे योगायोगाने आली. तिने राणी सुमतीला पाहिले. मायलेकराची दया वाटल्यामुळे तिने सुमतीला राणीला आपल्या राजाकडे घेऊन गेली. राजा पद्माकराने राणी सुमतीला आदरपूर्वक आश्रय दिला. तिच्या अन्नवस्त्राची व्यवस्था केली. तिला राहण्यासाठी घर दिले. तिच्या रोगावर उपचार सुरू केले. काही काळानंतर तिचे लहान बालक व्याधीमुळे मरण पावले. राणी सुमतीने खूप शोक केला. सर्वांना हा दुर्घटनेमुळे वाईट वाटले. त्यामुळे ऋषभ योगी त्यांचे पूर्वजन्मातील सत्कर्म स्मरून त्या पुण्य कर्माच्या उपकारासाठी ते प्रकट झाले. त्या महातपस्वी ज्ञानी योग्याला पाहून राजा पद्माकराने त्यांचे तत्परतेने पुढे होऊन स्वागत केले. त्यांना उत्तम आसनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांना वंदन केले. राणी सुमतीबद्दल माहिती सांगून राजाने तिच्यावर कृपा करण्याची विनंती केली. ऋषभ मुनींनी सुमतीला जन्म मृत्यूच्या क्षणभंगुरते बद्दल शोक करणे अज्ञान आहे, त्यामुळे मानवाला दुःख सोसावे लागते. त्याकरिता भगवान शिवाची भक्ती कर, म्हणजे तुझे दुःख कमी होईल, असा उपदेश केला. परंतु राणी सुमती दुःख शोकामुळे विचार करण्यात मनस्थितीमध्ये नसल्यामुळे मलाही मृत्यू यावा असे म्हणून अधिक शोक करू लागली. तिची अवस्था पाहून ऋषभ मुनींनी तिची दया आली. त्यांनी आपल्या जवळचे चिमूटभर भस्म मंत्रून मृत मुलाच्या कलेवराला लावले. त्याच्या तोंडात घातले. त्या क्षणी ते बालक राणींच्या मांडीवरून उठून जिवंत झाले व रडू लागले. त्याचे सर्वांग तेजस्वी झाले. ऋषभ ऋषींनी आणखी चिमूटभर भस्म राणी सुमतीच्या कपाळावर लावून मंत्र लावले. त्या क्षणी तिचे शारीरिक व्याधी नाहीशी झाली. तिचेही शरीर सुदृढ पूर्ण बरे झाले. हा चमत्कार पाहण्याकरिता आजूबाजूला बरीच प्रजाजन उपस्थित होती. त्यांनाही आश्चर्य वाटले. सर्वजण ऋषभ योगी राजाला वंदन करू लागले. परंतु ऋषभ ऋषीने सुमती राणी व तिचा पुनर्जन्म लाभलेला पुत्र यांना दीर्घायुष्य आरोग्य संपन्न जीवन लाभेल असा आशीर्वाद दिला. राजपुत्र याला कीर्ती संपत्ती राज्य बुद्धी सर्व काही प्राप्त होईल असा वर दिला व ते ऋषभ ऋषी तत्काळ निघून गेले. वैश्यराज पद्माकराने वज्रबाहू राजाला ही सर्व घटना दूत पाठवून कळविली. वज्रबाहू राजाला आनंद झाला. त्याने तत्काळ राणी सुमती बालक यांना सन्मानाने आपल्या राज्यात नेले. पद्माकर राजेचे आभार मानले. त्यांच्याशी मैत्रीपूर्वक संबंध जोडले. बेंदूरच्या यवन राजाला यतीने ही कथा सांगितली व पुढे म्हटले की, हे राजा, सत्पुरुषाच्या सेवाधर्माने त्यांची कृपा झाली तर तुझाही हा दुर्धर फोड बरा होईल. त्यासाठी तू गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती, श्री गुरु नृसिंह सरस्वती आहेत, त्यांना शरण जा. त्यांच्या दर्शनाने तुझी व्याधी बरी होईल. चिंता करू नकोस, मनामध्ये दृढ भाव धर. हे ऐकून राजा श्री गुरूंच्या दर्शनाचा निश्चय केला. त्याप्रमाणे तो गाणगापुरास पोहोचला. श्री गुरु अमरजा संगमावर अनुष्ठान करण्यासाठी गेले आहेत. त्यांचे सर्व पूजा विधी यथासांग पार पडल्यावर ते येतील असे लोकांनी सांगितले. परंतु राजा श्री स्वामींच्या दर्शनासाठी अधीर झाला होता. त्याने कोणाही सेवकाला सोबत घेतले नाही. तो एकटाच पालखीत बसून अमरजा नदीच्या संगमावर गेला.
तेथे त्याला लांबून श्री गुरु दिसले. तो पालखीतून उतरला व पायी चालत हात जोडून त्यांच्या समोर गेला. नमस्कार करून उभा राहिला. त्याला पाहता श्री गुरु म्हणाले, काय रे परटा, मला यापूर्वी भेटलास? त्याला बराच काळ लोटला. फार वर्षांनी पुन्हा भेटलास. श्री गुरूंचे शब्द कानावर पडताच यवन राजाला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्यांनी श्री गुरूंना साष्टांग नमस्कार केला. त्याचे डोळे भरून आले. त्याने सद्गती अंतकरणाने श्री गुरुला मला पुन्हा जन्म नको, आता मुक्ती द्या म्हणून भक्तिभावाने विनंती केली आणि मांडीवर फोड उठला आहे, त्याच्या फार यातना भोगाव्या लागतात असे म्हटले. यावर श्री गुरु म्हणाले, कोठे आहे फोड, दाखव. परिटाने फोड दाखविल्यासाठी मांडी उघडली केली, परंतु मांडीवर कसलाही साधा ओर खळदा नव्हता. केवळ श्री गुरूंच्या दर्शनानेच तो व्याधीमुक्त झाला. राजा म्हणाला, सद्गुरु राया, आपल्या कृपा आशीर्वादाने मी अनेक ऐश्वर्य, सुखे, प्रापंचिक समाधान, राज्यपद अशा गोष्टींचा उपभोग केला आहे. माझी व्याधी आपण नष्ट केलीत. आता केवळ एकच इच्छा आहे की आपण माझ्या राज्यात यावे. या निमित्त आपले पवित्र चरण राजधानीला लागावेत, म्हणजे सर्व काही पावन होईल आणि मनाला समाधान होईल. माझे सर्व वैभव ही आपली कृपा आहे, तरी पण तो आपण पाहावे अशी माझी मनोकामना आहे. आपल्या कृपा दृष्टीने सर्व पावन करावे अशी वारंवार प्रार्थना करू लागला. श्री गुरु म्हणाले, आम्ही संन्यासी तुझ्या राज्यात कसे येणार? तेथे जीवहत्या, गोहत्या होते. आम्हाला तेथे येणं योग्य वाटत नाही. यावर राजा म्हणाला, मला सुद्धा हा गोष्टी करणे मान्य नाही, परंतु यवन जातीत जन्म झाल्यामुळे जाती धर्माप्रमाणे त्या कराव्या लागतात. आपण भक्तांचे अंतःकरण जाणता पुत्र पौत्र समजून माझ्याकडे आलात तर मी सर्व सत्ता वैभवाचा त्याग करून आपल्या सेवेत राहील. श्री गुरूंनी जाणले होते की यापुढील काळात यवनाची सत्ता प्रबळ होणार. कलियुगात अधिक प्रकटपणे राहणे योग्य होणार नाही. त्याकरिता त्यांनी सिंहस्थ पर्वकाळाच्या निमित्ताने गाणगापूर सोडून गौतमी नदीत जाण्याचे निश्चित केले. जाता जाता राजाची ही मनोकामना पूर्ण करावी म्हणून ते निघाले. राजाने आपल्या बरोबर आणलेले राजवैभव त्यांना दाखविले. श्री गुरूंनी पालखीत बसून त्यांच्या पादुका हातात घेऊन स्वतः पायी चालू लागला. परंतु श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, तू सुद्धा पालखीत बैस. तुझी प्रजा ब्राह्मणाची सेवा करतोस म्हणून तुला दोष देईल. तू तुझी सेना, लवाजमा परिवार यांच्यासह पुढे जा. आम्ही तुझ्या राज्यात येऊ. आम्ही तपस्वी संन्यासी, आम्हाला आमचे नित्य अनुष्ठान संध्या करावे लागते. तुझ्या बरोबर येऊन आम्हाला आमची जपतप संध्या अशी नित्य कर्मे पार पाडता येणार नाही. म्हणून आम्ही आमच्या शिष्यां परिवारासह पापविनाशी तीर्थावर त्वरेने निघतो. तेथे तू आमच्या भेटीला यावेस असे सांगून श्री गुरु शिष्य वर्गासह अदृश्य झाले आणि योगबलाने मनोवेगाने पापविनाशी तीर्थावर पोहोचले. श्री गुरुचे तेथे अनुष्ठान चालले असताना सायन देवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटायला आला. त्याने श्री गुरुची षोडशोपचारे पूजा केली. इतर भक्तही तिथे गोळा झाले. श्री गुरूंनी यवन राजाला पापविनाशी तीर्थावर भेट होईल असे सांगितले, म्हणून यवन राजा 44 कोसाचे अंतर एका दिवसात पार करून पापविनाशी तीर्थावर पोहोचला. तिथे त्यांनी श्री गुरूंना वंदन केले. पुन्हा आपल्या राजधानीत येण्याचा आग्रह केला. श्री गुरूंनी त्याची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यवन राजाला आनंद झाला. त्याने श्री गुरूंच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरी सजविली. श्री गुरूंना पालखीत बसवून आपल्या राजधानीत नेले. संपूर्ण मार्गावर फुलांचे पापघड्या घातल्या. स्वतः श्री गुरूंच्या पादका हातात घेऊन पालखीच्या मागे पायी चालत राहिला. प्रवेशद्वारावर मोत्यांची तोरणे, रेशमाचा पातका, ध्वज उभारले. श्री गुरूंनी हिंदू सुवासिनींनी औक्षण केले. सर्व हिंदू प्रजेला आनंद झाला. सर्वांना श्री गुरूंच्या पायांवर डोके टेकवून दर्शन घेतले. श्री गुरु हिंदू प्रमाणे यवन प्रजेलाही आशीर्वाद देत होते. त्यांच्या दृष्टीपुढे भेदभाव नव्हता. राजवाड्यात श्री गुरूंनी सन्मानपूर्वक आणले. सिंहासनावर बसवून त्यांची राजपरिवारातील स्त्रिया पुरुष यांनी पूजा केली, आरती केली, वंदन करून आशीर्वाद घेतले. श्री गुरु यवन राजाला म्हणाले, तुझी इच्छा मी पूर्ण केली. तुला अजून काय पाहिजे? यवन राजा म्हणाला,
मला ज्ञान व्हावे, ज्यामुळे मी या प्रपंचातून मुक्त होईल. कारण आतापर्यंत मी पुष्कळ वर्षे राज्य केले, सुखोपभोग घेतला. आता आपली चरण सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. यावर श्री गुरु म्हणाले, आता आपली पुन्हा भेट श्री शैल्य पर्वतावर होईल. तेथे तू तुझ्या पुत्रावर राज्यकारभार सोपवून यथावकाश येशील. तेथे तुझी माझी भेट मी पूर्ण करील, तुझी इच्छा मी पूर्ण करीन. असा राजाला आशीर्वाद देऊन श्री गुरु गोदावरी गौतमी नदीत स्नान करून गाणगापूरला गेले. श्री गुरु चरणा दर्शनामुळे सर्वांना आनंद झाला, समाधान झाले. अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रजक कथा नका, तुन ते आपण निरोपिले. तयाने मागितला वर, राज्यपद धुरंदर. प्रसन्न झाले तयासी गुरुवर, दिदला वर परियेसा. उपजला तो म्लेच्छ जातीत, वैदुर्य नगरीत राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवन, होता आपण संतोषन. अश्व गज अपार धन, पाय भारा मिती नाही. आपण तरी यतीहीन पुण्यवासना अंतःकरण. दान धर्म करी जाण समस्त यती एक भावे. विशेष भक्ती विप्रांवरी, ती असे पूर्व संस्कारी. असती देवालये भूमीवरी, उपद्रव नेदी तयासी. तया घरचे पुरोहित, तया रयाते शिकवित. आपण होऊन म्लेच्छ जात, देवद्विज निंदावे. तया ते तुम्ही सेविता देख, तेने होय अपार पातक. यती धर्म करणे सुख, अनंत पुण्य असे जाणा. मंदमती द्विज जाती, देखा पाषाण पूजा करीती. समस्तांते देव म्हणती, काष्ट वृक्ष पापणांसी. धेनुसी म्हणती देवत्ता, होय पृथ्वी सोम अग्नी सूर्य. तीर्थयात्रा नदी तोय, समस्ता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती, निराकारा साकार म्हणती. तया ते म्लेच्छ जे भजती, तो पावती अदपात. ऐसे यवन पुरोहित, राया पुढे सांगती हित. ऐकोनी राजा उत्तर देत, कोपे करोनी परियेसा. राजा म्हणे पुरोहितांसी, निरोपले तुम्ही आमासी. अनुरेणू तृण काष्टेसी, सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त सृष्टी ईश्वराची, स्थावर जंगम रचिली साची. सर्वत्र देव असे साची, तर्कभेद असंख्य. समस्त जातींची उत्पत्ती, जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निघुती, आकाश पासाव परियेसा. समस्तांची वृद्धी एक, जाणती मृत्तिका. कुलाल लोक नाना परीची करीती, अनेक भांडी भेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती, क्षीर असे एकाची रीती. सुवर्ण जाण तेची रीती, परोपरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण, परमात्मा एकाची पूर्ण. जैसा नभी मृगलांछन, नाना घटी दिसतसे. दीप असे एक घरी, वाती लाविल्या सहस्त्र जरी. समस्त होती दीपावरी, भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी, नाना परीचे ओवती मणी. सूत्र एकची जाणोनी, न पाविजे भाव भिन्न. तैसा जाती नाना परी, असताती वसुंधरी. समस्तांसी एकची हरी, भिन्न भाव करू नये. आणिक तुम्ही म्हणाला ऐसे, पूजती पाषाण देव कैसे. सर्वांठाई पूर्ण भासे, विश्वात्मा आहेची. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी, म्हणून सांगती प्रसिद्धी. आत्माराम पूजती विधी, त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नवे अंतःकरण, म्हणून करीती प्रतिमा खूण. नाम ठेवून नारायण, तया नामे पूजताती. तया ते तुम्ही निंदा करिता, तरी सर्व ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुले मता, द्वेष आम्ही न करावा. या कारणे ज्ञानवंती, करू नये निंदा स्तुती. असती नाना परी जाती, आपुले राहटती. ऐशा परी पुरोहितांसी, सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहु असी,
विश्वास देव द्विजावरी. राजा देखा येणे परी, होता तया वेंदुरी नगरी. पुढे त्यांचे मांडीवरी, स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती, तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती, महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी, श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करीती आपुले मनी, राजा येईल म्हणून या. येते येता म्लेच्छ लोक, होईल द्विजा उपबाधक. प्रकट झालो आता एक, आम्ही येथे असू नये. प्रकट झाली महिमा ख्याती, पहावया येती म्लेच्छ जाती. आता राहावे आम्ही गुप्ती, लौकिकार्थ पर्येसा. आला ईश्वर नाम संवत्सरू, सिंहसी आला असे गुरु. गौतमी तीर्थ थोरू, यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी, करा आयती वेगेसी. येतो राजा बोलावयासी, जावे त्वरित गंगेला. ऐसे ऐकोनी शिष्यजन, विचार करीती आपण. जरी येईल राजा यवन, केवी होय म्हणताती. ऐसा मनी विचार करीती, काय होईल पहा म्हणती. ऐसे नरसिंह सरस्वती, तोची रक्षिले आपणाते. येणे परी श्री गुरुमूर्ती, असता गाणगापुरी ख्याती. राजा यवना झाली मती, पूर्व संस्कारी परियेसा. स्फोटकाचे दुःख राजा, अपार कष्टला सहजा. नाना परी औषधे बोजा, करीती न होय तया बरवे. मनी विचार करी, स्फोटके व्यापिली अपरंपारी. वैद्याचेनी नोहे दुरी, काय करावे म्हणत असे. बोलावून विप्रांसी, कुस काय उपाय यासी. विप्र म्हणती रायासी, सांगतो ऐका एक चित्ते. पूर्वजन्मी पापे करीती, व्याधी रूपे होऊन पीडिती. दान धर्मे तीर्थी दैवती, व्याधी जाय परियेसा. अथवा भल्या सत्पुरुषासी, भजा आपण भावेसी. तयाचे दृष्टी सुधारसी, बरवे होईल परियेसा. सत्पुरुषाचे कृपा दृष्टी, पापे जाती जन्मसाठी. मग रोग कैचा पोटी, स्फोटकादी त्वरित जाय. ऐकून या विप्रवचन, राजा करीत असे नमन. माते तुम्ही न म्हणा यवन, दास आपण विप्रांचा. पूर्वजन्मी आपण केली सेवा गुरुचरण, पापस्तव झालो जाण. यवनाच्या कुळी देखा. एखादा पूर्व वृत्तांत, माते निरोपावा त्वरित. महानुभाव दर्शन होत, कवणाचा रोग गेला असे. रायाचे वचन ऐकूनी, विचार करीती विप्रमाण मनी. सांगू नये या स्थानी, एकांत स्थळ पाहिजे. तुम्ही राव म्लेच्छ जाती, समस्त तुम्हा निंदा करीती. आम्ही असो द्विज जाती, केवी करावे म्हणताती. विप्रवचन ऐकोनी विनवितसे, तो यवन चाड नाही जाती विन. आपणास तुम्ही उद्धारावे. ऐसे रायाचे अंतःकरण अनुतप्त झाले असे जाण. मग निरोपिती ब्राह्मण, तया राया ते परियेसा. विप्र म्हणती रायासी, स्थान बरवे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजेसी, विनोदार्थ परियेसा. तेथे असे स्थळ बरवे, एकांत स्थान पहावे. स्नान करावे मनोभावे, एक चित्ते परियेसा. ऐकून या विप्रवचन, संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथून, आला पाप विनाश तीर्थासी. समस्तांते राहवुनी, एकला गेला तया स्थानी. स्थान करिता तय क्षणी, आला एक यती तेथे. राजा देखून यतीसी, नमन करी भावेसी. दावितसे स्फोटकासी, म्हणे उपशमन केवी होय. ऐकूनी तयाचे वचन, सांगता झाला विस्तारून. महानुभावाचे दर्शने, ते बरवे होय जाणा. पूर्वी याचे आख्यान सांगेल ऐक विस्तारोन. एक चित्ते करून मन, एक म्हणती तये वेळी. अवंती म्हणी थोर नगरी, तेथे होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्र उदरी, अन्य राहत असे. आपण असे मदोन्मत, समस्त स्त्रियांसवे रमत. स्नान संध्या त्वजूनी निश्चित, अनन्य मार्गे वागत असे. ऐसे दुराचारीपणे राहटसे, तो ब्राह्मण पिंगला. म्हणजे वेश जाण, येतय बसे वर्तत असे. न करी कर्मी संध्या स्नान,
रात्रंदिवस वैश्यागमन तिथे घरी भक्षी अन्न येणे परी दोष केले. ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वैश्या सदनी, तेथे आला एक मुनी वृषभ नामा महायोगी. तया देखोनी दोघे जण करीती साष्टांग नमन भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात. बैसवोनी या पीठावरी पूजा करीती षोडशोपचारी. अर्ध्यपाद्य देऊनी पुढारी गंधाक्षता लाविती. नाना परिमळ पुष्प जाती तया योगी यासी समर्पिती. परिमळ द्रव्ये अनेक रीती समर्पिली तया योगेश्वरा. चरण तीर्थ घेऊन पान करीती दोघे जण, त्या ते करविती भोजन नाना परी पक्कानसी. करबुनी या भोजन केले हस्त प्रक्षालन. बरवा पलंग आणून देता तया योगी यासी. तया मंचिकी निजवून तांबूल देती आणून करीती पाद संवाहन भक्ती भावे दोघेही. निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार. उभे राहुनी चारी प्रहर सेवा केली भावेसी. उदय झाला दिनकरासी संतोषला तो तपसी. निरोप घेऊन संतोषी गेला आपुल्या स्थानाप्रती. ऐसे विप्र वैश्या घरी क्रमिता क्वचित दिवसांवरी तारुण्य जाऊन शरीरी वार्धक्य पातले तयासी. पुढे तया विप्रासी मरण आले परी येसी पिंगला नाम वैश्यशी दोघे पंचत्व पावली. पूर्व कर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी. दशार्ण वाधिपती कुशी वज्रबाहूचे उदरात. तया वज्रबाहू पत्नी नाम तिचे वसुमती. जन्मा आला तिचे पोटी तो विप्र परियेसा. तया व्रजबाहुनी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी उद्भवला विप्र परियेसी. राजा समारंभ करीत असे. देखोनी तिचे सवतीसी क्रोध आला बहुमानसी. गर्भ झाला सत्पत्नीसी म्हणून द्वेष मनी धरी. सर्प गरळ आणोनी दिले सवती नाना यत्नी करणे गरळे भेदिले अति गहन. तया राज ज्येष्ठ स्त्रियेसी दैव योग न ये मरण. सर्व शरीरी झाले व्रण चिंता करी अति गहन महाकष्ट भोगितसे. ऐशा परी राज युवती कष्ट झाले प्रसूती उपजता. बाळका माते प्रती सर्वांग स्फोट वाहत. विषय व्यापिली सर्वांगासी म्हणून अक्रंदती दिवानिशी. दुःख जरी करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता. देशोदेशीच्या वैद्यांसी बोलावित चिकित्सेसी वेंचिती द्रव्य अपरेसी काही केलिया बरवे नोहे. तया माता बाळकासी व्रण झाले बहुवसी. निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी कृमी पडले असती. त्या ते देखोनी रायासी दुःख झाले बहुवसी. निद्रा नाही देवानिशी त्याचे कष्ट देखोनिया. व्यथे करुनी माता सुत अन्न उदक न वचे क्वचित. शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले येणे परी. राजा येऊन एक दिवशी पहाळे आपले स्त्री सुतासी. देखोनिया महाक्लेशी दुःख करी परियेसा. म्हणे आता काय करू केनी कवणे प्रतिकारू. नाना औषधे उपचारू करिता स्वस्त नवेची. स्त्री पुत्रांची ऐसी गती जिवंत झाली असती. यांच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणत असे. आता याते पहावयासी कंटाळा येतो आम्हासी. बरवे नवे सत्य यांसी काय करणे म्हणत असे. यांते देखता आम्हासी श्रम होते देहासी. नेवोनिया अरण्यासी त्यांचे त्वंजू म्हणत असे. जे जे असती पापी जण त्यांते जीवन अथवा मरण. भोगिल्या वाचून न सुटे जाण. आपुले आपण भोगीजे विचार करोनी मानसी. बोलाविले कोळीयासी सांगत असे विस्तारोनी. एका श्रोते एकचित्ती. राजा म्हणे सुतासे माझे बोल परियेसी. नेऊन आपले स्त्री पुत्रासी अरण्यात ठेवावे. मनुष्यांचा संचार जेथे नसेल निर्धार तेथे ठेवी. वेग वक्र म्हणे राजा सुतासी. येणे परी सुतासी राजा सांगे विस्तारेसी. रथ दिदला संजोगेसी घेऊन गेला झडकरी. तिचे दास दासी सकळ दुःख करीती महाप्रबळ. माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करीताती. दुःख करीती नर नारी हा पापी दुराचारी. स्त्री सुतांसी कैसे परी केवी याते मारवितो.
रथावरी बसवून घेऊन गेला महाराणी, जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेविला परियेसा. सुत आला परतोन सांगे रायासी विस्तारोन, महाअरण्य दुर्गम वनी तेथे ठेविला म्हणत असे. ऐकून राजा संतोषला. दुसरे स्त्रियेसी वृत्तांत सांगितला. दोघांनी आनंद झाला. वनी राहिला माता सुत. माता पुत्र दोघे जण पीडताती दुःखे करून, कष्टी अन्न उदकाविन महाघोर वनात. राजपत्नी सुकुमार तेथिये शरीर व्रण थोर, चालू न शके पृथ्वीवर महासंकट भूमीवर. कडिये घेऊन बाळकासी जायती मंदमनेसी, आठवी आपुले कर्मांसी म्हणे आता काय करू. तयावनी मृगजाती व्याघ्र सिंहाधिक असती, सर्पथोर अपरिमित हिंडताती वनात. माते जरी व्याघ्र मारी पापापासून होईन दुरी, पुरे आता जन्म अपरिमित हिंडता ती वनात. माते जरी व्याघ्र मारी पापापासून होई दुरी, पुरे आता जन्म संसारी माणसोनी काय व्यर्थ जिने. म्हणून जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत, पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी. उदकाविने तृष्णाक्रांत देह व्रणे असे पीडित, व्याघ्र सर्पादी देखत भये चकित होत असे. देखे वेताळ ब्रह्मराक्ष वनराज भालुका बहुवश, केश मोकळे पायास काटे धोंडे लागताती. ऐसे महारण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखिले वनात गुरेचरित वाणी यांची. तयापासी जाऊनी पुसत असे करुणा वचनी, गोरक्ष कांते विनवोनी मागे उदक कुमरासी. गोरक्षक म्हणतीत येसी जावे तुवा मंदिरीसी, तेथे उदक बहुवासी अनंत अन्न तुमते मिळेल. म्हणून मार्ग दाखवित हळूहळू जाय म्हणती, राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामात. तया ग्रामी नरनारी दिसता ती अपरंपारी, ऐकून आली मनोहरी पुसे तया स्त्रियांसी. म्हणे कवण येथे राजा संतोषी दिसत समस्त प्रजा, ऐकून सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा. त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर, तुमते रक्षिल साचार म्हणून सांगती तयेसी. इतुक्या अवसरी तया वैश्यांचे घरी, दासी होत्या मनोहरी तयाही आपण तिये जवळी. येऊनी पुस्ती वृत्तांत घेऊन गेल्या मंदिरात, आपल्या स्वामीसी सांगत आधेनतेसी विस्तारे. तीस देखून या विश्वनाथ कृपा करी अत्यंत, नेऊन या मंदिरात दिले एक गृह तिसी. कुसोनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत, दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे. ऐशी तया वैश्या घरी होती रायाची अंतुरी, वर्ध तसे पीडा भारी वरण न वचे परियेसा. येणे परी राजसती तया वैश्याचे घरी होती, वाढले व्रण तयासी बहुत प्राणांतक होत असे. वर्तता ऐसे एके दिवशी मरण आले राजकुमारासी, वरण आले कुमारकासी, प्रलाप खरी बहुवसी राजपत्नी तये वेळी. मूर्छा येऊन तये क्षणी राजपत्नी पडे धरणी, आणि आपुले कर्म आठवून महाशोक करीत असे. त्या वाणियाच्या स्त्रिया देखा संभोखिताती ती बाळिका, कवणे परी तिचे दुःखा शमन नोहे परियेसा. नाना परी दुःखे करी आठवितसे पूर्वापरी, म्हणे ताता माझ्या सौरी कोठे गेलास बाळका. राजकुमार पूर्णचंद्रा माझ्या आनंद समुद्रा, माते धरिसी मौन मुद्रा तून ते काय बरवे असे. माता पिता बंधुजन सोडून आले सकळ आजाण, तुझ्या भरवसा होता पूर्ण माते रक्षिणी म्हणून या. माते अनाथ करूनी तू जातोसी सोडून, मज रक्षिता कसे नसे कोणी प्राण त्वजीन म्हणत असे. येणे परी राजनारी दीर्घस्वरे रुदन करी देखून या, नर नारी दुःख करीत परियेसा. समस्त ही दुःखाहुनी पुत्र शोक केवळ वहिनी, माता पितरांते दाहोनी भस्म करीत परियेसा. येणे परी दुःख करिता ऋषभ योगी आला तर त्वरिता, पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी. योगी या ते देखुनी
वंदिता झाला तो वाणी, अर्ध्यपाद देवोनी उत्तम स्थानी बैसविला. योगी दया अवसरी पुसे कवन दीर्घस्वरी, शोक करीतसे अपारी कवन असे म्हणतसे. सविस्तर वैश्यनाथ सांगता झाला वृत्तांत, योगीश्वर कृपावंत आलात येत जवळीक. म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी, कवन जन्माला भूमीसी कवन मला सांग मज. देह म्हणजे विनाशी जाण, जैसा गंगेत दिसे फेण, व्यक्ता व्यक्त सेवीची होय जाण. जलब बुधापरी देखा, पृथ्वी तेज वायू आप, आकाश मिळून सर्व व्याप, पंच गोठली शरीर रूप. दिसत असे परी येसा, पंचभूते पांच्या ठाई, निघो न जाता शून्य नाही पाही. दुःख करिता अवकाश नाही, वृथा का तू दुःख करीसी. गुणापासाव उत्पत्ती, निज कर्मे होय निवृत्ती, काळ नाचवी दृष्टी विकृती, वासना तया परी जाणा. मायेपासून माया उपजे, होय गुणे सत्वर जे, तमो गुणे त्याथे सहजे, देह लक्षण येणे परी. या तीन पासाव उपजताती मनुष्य भाव, सत्व गुण असती देव, रजोगुण मनुष्याचा तामस तोची राक्षस. जैसा गुण असे त्यास तैसा जन्मा पिंडा भास, कधी स्थिर नव्हेची या संसार वर्तमानी, उपजती नर कर्मानुगुणी. जैसे अर्जित असे पूर्व पुण्य, सुख दुःखे घडती देखा. कल्पा कोटी वर्षावरी जिवंत असती सुरजरी, तेही न राहती स्थिरी मनुष्या काय पाड. या कारणे ज्ञानी जने उपजता संतोष न करणे, मेलिया दुःख न करणे, स्थिर नवे देह जाणा. गर्भ संभवे जिये काळी, विनाश म्हणून जाणती सकळी. कोण म्हणती कोण मरती यौवन काळी, क्वचिदार्थ धक्यपणी जाणा. जैसे कर्म पूर्वाजित तेने परी असते घडत, माया मोह म्हणत सूत नर देह हे. जैसे लिखित ललाटेसी ब्रह्मदेवे लिहिले परीयेसी, काल कर्म उल्लंघावयासी शक्ती न होय कावना जाणा. ऐसे अनित्य देहासी काव माते दुःखा करीसी, तुझी पूर्व परंपरा कैसी सांगा आम्हा परितसे. तू जन्मांतरी जाणा कवना होतसी अंगना, किंवा झाली जननी कोणा भोगीन कोणाची सांग पा. ऐसे जाणूनी मानसी वाया का होत दुःख करीसी, जरी बरवे तू इच्छीसी शरण जाई शंकरा. ऐसे एकोणी राज युवती करी ऋषभ योगी या विनंती, आपण अशी झाली ऐसी गती, राज्य भ्रष्ट होऊन आले. माता पिता बंधुजन सोडून आले मी, रानपुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा. तया झाली ऐशी गती, आपण वाचून काय प्रीती, मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजली योगी मनी, पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न झाला तये वेळी. भस्म काढून तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुख कमळी, प्राण आला परियेसा. बाळ बैसला उठवणी सर्वांग झाले सुवर्ण वर्णी, मातेचे व्रणही तेच क्षणी, जाते झाले तत्काळ. राजपत्नी पुत्रांसहित करी योगी यासी दंडवत, वृषभ योगी कृपावंत आणिक भस्म प्रक्षितसे. तत्काळ तया दोघांची शरीर होय सुवर्ण, संकाशी शोभायमान दिसे कैसी दिव्य काया उपयतांची. प्रसन्न झाला योगेश्वर तिये वेळी दिदलावर, तुमान होय जरा जर्जर तारुण्य रूप चिरंजीवी. तुझे सुत ब्रदायुषी कीर्ती वरील बहुवशी, राज्य करील परियेसी पित्याहून अधिक जाण. ऐसा वर देऊनी योगी गेला तेथुनी, एक राजा एक मनी सत्पुरुषाचे महिमान. सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता, तुवा न करावी काही चिंता, दृढ धरी भाव एक. ऐसे यतीचे वचन ऐकोनी राजा नमन करीत तय क्षणी, विनवितसे कर जोडोनी. कुठे असे सत्पुरुष माते निरोपावे आता, जाईन आपण तेथे तत्वता, मजला त्यांचे दर्शन होता होईल बरवे म्हणत असे. ऐकुनी राजाचे वचन सांगत असे मुनी आपण, भीमा तीरी गाणगा भुवन असे तेथे परम पुरुष.
तयापासी तुवा जावे दर्शन मात्र होईल बरवे ऐकुनी राजा एक भावे निगता झाला तहे वेळी एक भावे राजा आपण घ्यावया श्री गुरु दर्शन प्रयाणवरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसे सकळी कांसी कोण येथे एकतापसी रूप धरिले संन्यासी कोठे आहे म्हणतसे भयभीत झाले सकळी म्हणती आता नवे निक श्री गुरु पुस्तव ऐक काय करील न कळे म्हणती कोणी ना बोलती तयासी राजा कोपला बहुवसी म्हणे आलो भेटीसी दावा आपण म्हणतसे मग म्हणती समस्त लोक श्री गुरु अनुष्ठानात अनुष्ठान स्थान असे निक अमर ज्या संगमी माध्याहिक करून येती ग्रामाते ऐसे ऐकून म्लेच्छ देखा समस्त वर्जुनी आपण ऐका बैसोनिया अंदोलिका गेला तया स्थानसी दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी झाले म्लेच्छ परियेसी जवळी गेला पहावयासी नमन करून उभा राहे श्री गुरु म्हणे तयासी कारे रजका कोठे अससी बहुत दिवशी भेटलासी आमचा दास होवो निया ऐसे वचन ऐकून म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरण मनी करी साष्टांग दंडवत पादुकांवरील लोळे आपण सद्गतीत अंतःकरण अंगी रोमांच उठवून आनंद बाष्पे रुदन करी पूर्वजन्मी आठवून देखा रुदन करी अति दुःखा कर जोडून विनवी ऐका नाना परी स्तोत्र करी राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षले आम्हासी झालो आपण परदेशी चरण वेगळे केले मज अंधकार सागरात का घातले मज येथ मी होऊन मदोन्मत विसरलो चरण तुझे संसार सागरा माया जळी बुडालो आपण दुर्मती केवळी सेवा न करी चरण कमळी दिवांद झालो आपण होतासी तू जवळी निधान न ओळख आपण मतीहीन तमांद करी वेष्टोन तुझे चरण विसरलो तू भक्तजना नुपेक्षिसी निर्धार होता माझे मानसी अज्ञान सागरी आम्हासी का घातले स्वामिया उद्धारावे आता मज आलो आपण हेची काज सेवुनी तुझे चरण गज असे आता राजा पुरे ऐसे नाना परी देखा स्तुती करी राजा ऐका श्री गुरु म्हणती भक्त निका तुझ्या वासना पुरेल राजा म्हणे श्री गुरुसी झाला स्फोटक आपणासी व्यथा होतसे प्रयासी कृपा दृष्टी पहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु करती हास्य वदन स्फोटक नाही म्हणून पुसतासी यवनासी राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासी विस्मय करीतसे मानसी पुनरपि चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावलो संतोषी अष्टैश्चर्ये भोगिली पुत्र पौत्र देखिले नयनी पूर्ण झालो अंतःकरणी संकल्प असे माझे मनी अष्टशैर्य माझे अवलोकावे भक्तवत्सल्य ब्रीद तुझे वासना अर्थ पूर्वी माझे इंद्रिय संसार उतरी ओझे लीन होऊन तुझे चरणी श्री गुरु म्हणे तयासी आम्ही तापसी संन्यासी येऊ नये तुझे नगरासी महापातक होती तेथे नगरी नित्य धेनु हत्या यवन जाती तुम्ही सत्या जीव हिंसा मद्यपी कृत्या वर जावे आता निर्धारे सर्व अंगीकार करुनी राजा लागे दोन्ही चरणी म्हणे मी दास पुरातनी पूर्वा पारी दृष्टी देणे पूर्वी माझे जन्म रजक स्वामी वचन राज्याभिषेक पावोनी देखिले नाना सुख उणे एक म्लेच्छ जाती दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतःकरण पत्र पौत्र पुत्र पौत्र दृष्टी पाहून मग मी राहीन तुझे सेवे ऐसे नाना परी देखा राज विन विशेखा पाया पडे क्षण क्षणिका अतिका कुळीत येतसे श्री गुरुमनी विचार करीती पुढे होणार ऐसी गती कलियुगी असे दुर्जन जाती गौप्य असता पुढे बरवे सहज जावे सिंहस्थासी महातीर्थ गौतमीसी जावे हे भरवसी आता आम्ही गुप्त व्हावे ऐसे मनी विचारून श्री गुरु निघाले संगमाहून राजा आपुले सुखासनी बैसवी प्रती करोनिया पादुका घेतल्या आपुले करी सांगता येते पदचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोक निंदा तुझ करीती राष्ट्राधिपती तुझ म्हणती
जन्म तुझा म्लेच्छ जाती, ब्राह्मण सेवे तुझ हासती जाती, दूषण करीतील. राजा म्हणे, स्वामी ऐक, कैचा राजा मी रजक, तुझे दृष्टी असे निका, लोह सुवर्ण होत असे. समस्तांची राजा आपण सत्य, मी रजक तुझा भक्त, पूर्ण झाले मनोरथ, तुझे दर्शन झाले मज. इतुकी अवसरी समस्त दळ मिळाले भारी, मदोन्मत अतिकुंजरी वारू नाना वर्णाचे. उभा राहुनी राजा देखा, समस्त दाखवी सैन्यका, संतोष मनी अतिहरिका, आपुले ऐश्वर्य दाखवितसे. श्री गुरु निरोपिती यवनासी, आरोहण करी वरुवसी, दूर जाणे असे नगरासी, निरोप आमचे नको मोडू. श्री गुरु वचन ऐकून समस्त शिष्यांचे आरोहण देता झाले तो यवना, आपण वाजी आरुडाला. आनंद बहु यवनाचे मनी, हर्ष निर्भर न माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणून अति उल्हास करीतसे. श्री गुरुमूर्ती बोलावित यवनासी, म्हणती झालो अति संतोषी. तू भक्त केवळ गुरुण राशी, संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी, नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा संगमा मार्गासी, न घडे वेळी संध्या दीख. या सी उपाय सांगेला, अंगीकार करावा जाण. पुढे जाऊ आम्ही त्वरेने, स्थिर यावे तुम्ही मागे. पाप विनाशी तीर्थासी, भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले गुरुमूर्ती. समस्त शिष्यांसहित श्री गुरु गुप्त झाले त्वरित, मनोवेगे मार्ग क्रमित गेले वैदुरपुरासी. पाप विनाशी तीर्थासी, श्री गुरु पातले त्वरितेसी. राहिले तेथे अनुष्ठानासी, समस्त येती भेटावया. साखरे सायन देवाचे सुत, भेटीसा आला नागनाथ. नाना परी पूजा करीत, समाराधना आरंभिले. श्री गुरु नेऊनी आपुले घरा, पूजा केली षोडशोपचारा. आरती करूनी एक सहस्त्र, समाराधना करी बहुत. इतुके होता झाली निशी, श्री गुरु म्हणती नागनाथासी. सांगोनी आलो म्लेच्छासी, पाप विनाशी भेटू म्हणूनी. जाऊ आतंतया स्थानासी, राहता यवन येईल परियेसी. उपद्रव होईल ब्राह्मणासी, विप्र घरा म्लेच्छ येती. ऐसे सांगून आपण गेले पाप विनाशी जाण. शुभासनी बैसोन अनुष्ठान करीत होते. इतुके अवसरी राजा इकडे काय करी, गुरुनाथ न दिसती दळभारी. मनी चिंता बहु वर्तली, मणे कटकटा काय झाले. गुरुनाथे मज उपेक्षिले, काय सेवे अंतर पडले. तेने गेले निघोनिया, मागुती मनी विचारी. पुढे जातो म्हणून येरी, पाप विनाशी तीर्था तिरी. भेटी देतो म्हणितले, न कळे महिमान. श्री गुरुचे कोण जाणे मनोगत, त्यांचे दैव बरवे होत आमुचे. म्हणून चरणांचे दर्शन झाले. राजस्फोटक होता मज, आलो होतो याची काज. कृपानिधी श्री गुरुराज भेटी झाली, पुण्य माझे. पुढे गेले निश्चित म्हणून मनी विचार करीत. दिव्य अश्वावरी आरोढुनी त्वरित निघाला राजा परियेसा. चतुश्चत्वारिंशत क्रोश देखा, राजा पातला दिवसे एका. पाप विनाशी तीर्थी देखा, अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अति मानसी, येऊनी लागला चरणांसी. विनवितसे भक्तीसी, गृहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोतिया तोरण केले. गुडिया मखर उभारविले, समारंभ थोर नगरात. बैसवोनिया पालखीत आपण चरणा चाली येत. नवरत्न असे ओवाळीत, नगर लोक आरत्या आणती. ऐसा समारंभे राजा देखा, घेऊन गेला गुरुनायका. विस्मय झाला सकळ लोका, महादाश्चर्य म्हणताती. लोक म्हणती म्लेच्छ जाती, पदाही विप्रा पूजा करीती. राजा अनाचारी म्हणती, जाती धर्म सांडिले आज. ज्याचे पाहू नये मुख, त्याची सेवा करी देख. राजा नष्ट म्हणून सकळी कमलेच्छ जाती बोलती. विप्रकुळा समस्त देख, संतोष करीती अति कौतुक. राजा झाला विप्र सेवक, आता बरवे राज्यासी. ऐसा राव असता महाराष्ट्र धर्मी वर्तता. आपुला द्वेष तत्वता न करील जाणपा. ऐसा राजा असता बर्वे, ज्ञानवंत असे स्वभावे. ब्रह्माद्वेषी नवे पहावे, पुण्य श्लोक म्हणती ऐसा. नगर लोक पहावया येती, नमस्कारिती अतिप्रीती. राजे चरणा चाली येती, लोक म्हणती आश्चर्य.
एक म्हणती हा होय देव म्हणून भजलो म्लेच्छराव या कलियुगी अभिनव देखिला म्हणतात सकळीक सवे वाजंत्र्यांचे गजर बंदी जन वाखाणती अपार राजा हर्षे निर्भर घेऊन जातो गुरुसी नाना परीची दिव्य वस्त्रे वाटी तसे राजा पवित्रे द्रव्य ओवाळूनी टाकी पात्रे भिक्षुक तृष्टले बहुत देखा ऐसा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारी पातले सुखा पाय घड्या अंतरती नाना परीची दिव्या बरे मार्गी अंतरती अपारे वाजती भेरी वाजंत्रे राजगृहा पातले महासिंह सिंहासन स्थानी शृंगार केला अतिगहनी जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसवले राजमंदिरीच्या नारी नारी आरत्या घेऊन या करी ओवाळीती हर्ष निर्भरी अनन्य भावे करून या समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु होते कले आपण सवे शिष्य चौघे जण जवळी होते परियेसा अंतपुरीचे कुल स्त्रियांशी पुत्र पौत्री सहा सहोदरासी भेटविले राजे परियेसी साष्टांग नमन करीती तो राजा विनवी समयासी पुण्य देखिले चरणासी न्याहाळावे कृपा दृष्टीसी म्हणून चरणे लागला संतोषले श्री गुरुमूर्ती तयासी आशीर्वाद देती राज्य राजयाते बोलाविती पुसताती गृहावर्ता श्री गुरु म्हणती तयासी संतुष्ट झाला सखी मानसी अजून भावे काही भावसी विस्तारोनी सांग म्हणती राजा विनवी स्वामी यासी अंतर पडते चरणासी राज्य केले बहु असी आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती आमुचे भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीती तुवा यावे भेटीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरून ज्ञान मजला असावे कृपा सिंधू गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतम तीरासी स्थान करून गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांसी श्री गुरु दर्शन श्री गुरु चरण दर्शने संतुष्ट झाले समस्त लोक पहावया येती कौतुक वंदी ताती सकळीक आरती करती मनोभावे समस्त शिष्या ते बोलाविती श्री गुरु त्यासी निरोपिती प्रकटी झाले बहुख्याती आता राहावे गुप्त रूपे यात्रा रूपे श्री पर्वतासी निघावे आता परियेसी प्रकट बोले हेची स्वभावेसी गुप्त रूपे राहू तेथे स्नान आपुले गाणगापुरी येथून नवचे निर्धारी लौकिक मते अवधारी बोलत करीतो श्री शैल यात्रा प्रकट करून या यात्रेसी वास निरंतर गाणगा भुवनासी भक्तजन तारावयासी राहू येथे निर्धार कठीण दिवस युग धर्म म्लेच्छ राजा क्रूर कर्म प्रकट रूपे असता धर्म समस्त म्लेच्छ येती राजा आला म्हणून समस्त यवन एकोणी सकळ येती मनोकामनी म्हणून गुप्त असावे ऐसे म्हणून शिष्याते सांगते श्री गुरुनाथे सिद्ध सांगे नामधारकाते चरित्र ऐसे श्री गुरुंचे पुढे येतील दुर्दीन कारण राज्य यवन समस्त येती करावया भजन म्हणून गुप्त राहिले लौकिकार्थ दाखवयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे विशेषी सिद्ध म्हणे नामधारका गंगाधराचा सुत सरस्वती असे विनवित प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ देखिले असे गाणगापुरी श्रद्धावे भजती भक्तजन त्यांची कामना होईल पूर्ण संदेह न धरी अनुमान त्वरी सिद्धी असे जाणा न लागता कष्ट सायास कामना पुरती गाणगापुरास भक्ती भावे विशेष कल्पवृक्ष तेथे असे जे जे कल्पिले फळ त्वरित पावती सकळ धनधान्य आदी विपुळ पुत्र पौत्रादी शीघ्र होती सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दिनी निशी मनोभावे वाचनेशी सकळ काम पुरतील इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारक सांगत यवनाचा उद्धार येथे तुम्हा कारणे सांगितला इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमने ऐश्वर्यावलोकने वैदुर प्रवेशो नाम पंचशतोमध्याय ओविस श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।
इति श्री गुरुचरित्र अध्याय 50 समाप्त. श्री स्वामी समर्थ.